अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा 21 जुलै 2024 सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, ज्या दिवसाची संपूर्ण वर्षभर आपण आतुरतेने वाट बघत असतो। बघा या 21 जुलै रोजी आलेली आहे गुरुपौर्णिमा। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुपौर्णिमा विशेष करावायची एक अत्यंत प्रभावी फक्त 5 मिनिटाची ही एक सेवा मी सांगणार आहे। खरं तर गुरुपौर्णिमेचा दिवस हा प्रत्येक गुरु आणि शिष्यातील नात्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। बघा प्रत्येक वर्षी आपण गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवस, 11 दिवस किंवा 7 दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करत असतो। कारण आपल्या गुरूंना, आपल्या स्वामींना जर प्रसन्न करणारी कुठली गोष्ट असेल, त्यांना त्यांची कृपा प्राप्त करून घेणारी जर कुठली गोष्ट असेल, अखंड आपलं गुरुबळ जे आहे ते मजबूत करणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा। सेवेने आपण आपल्या आयुष्यात सगळं काही मिळवू शकतो। सेवेने आपण आपल्या नशिबात नसेल ना तेही मिळवत असतो। आजच्या या व्हिडिओमध्ये मी त्या खास लोकांसाठी सेवा घेऊन आलेली आहे ज्यांनी अजूनही गुरुपौर्णिमा निमित्त काहीच सेवांची सुरुवात केलेली नाहीये। ताई आम्हाला खूप वाटतंय, इच्छा खूप आहे, पण आम्हाला जास्त नियम पाळणं शक्य नाहीये, आम्हाला जास्त वेळ सेवा करणं शक्य नाहीये, आम्ही ऑफिस निमित्त बाहेर असतो किंवा मध्येच सेवा 21 दिवसांची सेवा करणार होतो पण आजार पण घरात आलं। म्हणजे अशा काहीही समस्या जर तुमच्या घरामध्ये असतील किंवा तुमच्या काही पर्सनली अडचणी असतील ज्यामुळे अजूनही तुम्ही सेवेची सुरुवात केली नसेल, तर त्या प्रत्येकाला आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी जी सेवा सांगणार आहे ती सेवा दररोज फक्त 5 मिनिटे करायची आहे। ना याला कुठल्या कालावधीचा नियम आहे, ना कुठल्याही प्रकारचे काही खूप जास्त नियम आहेत, काहीच नाही। फक्त 5 मिनिटात होणारी ही सेवा आहे। तुम्ही आजपासून हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही आजपासून ही सेवा करा। तुम्ही जेव्हा ही माहिती, जेव्हा हा उपाय तुम्ही बघाल किंवा जेव्हा तुम्ही ही सेवा बघाल त्या दिवसापासून तुम्ही फक्त ही सेवा करायला सुरुवात करा। 21 जुलै गुरुपौर्णिमेपर्यंत कंटिन्यू ही 5 मिनिटाची सेवा करा। तुम्हाला खात्रीने सांगते तुमचं गुरुबळ मजबूत होईल, अखंड आपल्या गुरूंची, आपल्या स्वामींची कृपा प्राप्त होईल। तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल। ज्यांनी सेवा सुरुवात केली म्हणजे सेवांची सुरुवात केलेली आहे, ज्यांनी गुरुचरित्र, सारामृत किंवा अजून काहीही सेवांना सुरुवात केलेली आहे, त्यांना एक्स्ट्रा अजून काही सेवा करायची असेल ताई, इच्छा प्राप्ती होण्यासाठी किंवा आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी, स्वामींना प्रसन्न करण्यासाठी एखादी साधी सोपी सेवा सांग, तर त्यांनीही ही सेवा करायची आहे। म्हणजे ज्यांनी सेवांची सुरुवात केलेली आहे त्यांनीही ही सेवा करायची आहे आणि ज्यांनी अजून सेवांची सुरुवातच केली नाही, ज्यांना वेळच नाहीये, जे लोक अगदी साधी सोपी सेवा शोधत आहेत, तर त्यांच्यासाठी ही अत्यंत प्रभावी सेवा आहे। मग आपल्याला काय करायचे, या सेवेसाठी सगळ्यात पहिले एक नारळ घ्यायचा आणि थोडीशी खडीसाखर घ्यायची। आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा। बसण्यासाठी एक सुंदर आसन घ्यायचं। त्याच्यानंतर खडीसाखर जी आहे ती एका वाटीमध्ये किंवा एका कागदामध्ये घ्यायची आणि आपली जी इच्छा असेल ती इच्छा सांगून महाराजांच्या समोर ही खडीसाखर ठेवून द्यायची। त्यानंतर जो तुम्ही नारळ घेतलेला आहे तो नारळ आपल्या उजव्या हातात घ्यायचा। त्या नारळामध्ये तुमची जी इच्छा असेल ती इच्छा सांगायची। इच्छा सांगितल्यानंतर हा जो नारळ आहे तो नारळ आपल्या देवघरात जिथे महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर तिथे महाराजांच्या चरणांजवळ हा नारळ अर्पण करायचा। इतकं करून झालं की त्याच्यानंतर संकल्प करायचा। बघा कुठलीही सेवा असेल, फलश्रुतीसाठी किंवा त्वरित लाभ देण्यासाठी जर कुठली सेवा तुम्ही करत असाल तर त्यासाठी संकल्प करणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला संकल्प करायचा आहे ओम केशवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम माधवाय नमः। एक चमचाभर पाणी आपल्या हातामध्ये घ्यायचं, ते पाणी मनात सोडायचं। लास्ट असणारं जे पाणी आहे ते पिऊन डोक्यावरून असं उतरवायचं। त्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं, थोड्याशा अक्षता घ्यायच्या, एक फूल घ्यायचं, मनात असणारी इच्छा व्यक्त करायची। स्वामींना सांगायचं की महाराज मी या गोत्राची, गोत्र येत नसेल तर महाराज मी तुमची एक स्वामी भक्त, मी काश्यप गोत्राचे आहे आणि आजपासून मी या सेवेला सुरुवात करत आहे। 21 जुलै म्हणजे बरोबर गुरुपौर्णिमेपर्यंत मी ही सेवा करणार आहे। माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि माझी ही इच्छा आहे ती पूर्ण करून घ्या, असं महाराजांच्या समोर संकल्प करायचा आणि हातामध्ये असणारं पाणी फुल त्या मनात सोडायचं। त्यानंतर घराच्या आजूबाजूला आंब्याचं किंवा एखादं सुंदर झाड असेल तर त्या झाडाला हे जे पाणी आहे जे आपण तामनात सोडलेलं तर त्या झाडाला घालून द्यायचं। इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक छोटंसं प्लेट घ्यायचं
आता तुम्हाला सांगते काय सेवा करायची। एक छोटंसं प्लेट घ्यायचं, म्हणजे ज्याला औक्षणाचं आपण ताट असं म्हणतो, हे ताट घ्यायचं, त्यामध्ये एक निरांजन प्रज्वलित करायचं, एक दिवा पेटवायचा आणि त्याच्यामध्ये एका बाजूला एक मातीची पट्टी घ्यायची आणि त्यात कापूर लावायचा। ठीक आहे। त्यानंतर एक छोटीशी वाटी घ्यायची, अजून एक छोटीशी वाटी घ्यायची, त्यात खडी साखर, गूळ, घरात बेसनाचे लाडू असतील तर बेसनाचे लाडू, बुंदीचे लाडू किंवा पुरणपोळी असं काहीतरी गोड घ्यायचं आणि ते स्वामींच्या समोर ठेवून द्यायचं। देवघरात जिथे महाराजांचा फोटो मूर्ती जे असेल तिथे ते गोड काहीतरी ठेवून द्यायचं आणि बाजूला एक पेलाभर पाणी ठेवायचं, म्हणजे एक ग्लासभर पाणी ठेवायचं आणि गोड काहीतरी ठेवून द्यायचं। दोनही गोष्टी ठेवून दिल्या की त्याच्यानंतर हे जे औक्षणाचं ताट घेतलेलं आहे ते हातात घेऊन श्री स्वामी समर्थ महाराजांना ते ओवाळायचं आणि त्यासोबत महाराजांची जी आरती येत असेल ती आरती म्हणायची। कुठलीही आरती, महाराजांची जी कुठलीही तुम्हाला आरती, कर्पूर आरती तुम्हाला येत असेल तुम्ही ती म्हणू शकता, धूप आरती येत असेल तर तुम्ही ती म्हणू शकतात। तुम्हाला जी महाराजांची आरती, तुम्हाला 1 2 3 4 5 आरत्या येत असेल तर तुम्ही तेवढ्या सगळ्या आरत्या म्हटल्या तरीही चालतील। महाराजांची तुम्हाला आरती म्हणायची आहे। संपूर्ण आरती म्हणून झाली की त्याच्यानंतर औक्षणाचं जे ताट आहे ते घरातील चारही कोपऱ्यांना त्याचा जो धूर जो आहे तो फिरवायचा आहे। त्यानंतर औक्षणाचं ताट तिथे देवघराच्या खाली ठेवून द्यायचं। महाराजांना 7 वेळा किंवा 5 वेळा तरी कमीत कमी महाराजांना मुजरा करायचा। मुजरा करत असताना श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा महाराजांचा सिद्ध मंत्र म्हणून, अक्कलकोटी मंत्र म्हणून महाराजांना 5 किंवा 7 वेळा मुजरा करायचा। त्याच्यानंतर महाराजांच्या समोर ठेवलेलं जे गोडाचं नैवेद्य, जे काही गोड ठेवलं होतं, साखर, गूळ, पेढा किंवा लाडू, जे काही तुम्ही ठेवलेलं असेल तर त्याचा प्रसाद करायचा आणि तुमच्या घरामध्ये असणारे जेवढे लोक आहेत त्या सगळ्या लोकांना हा प्रसाद थोडा थोडा खायला द्यायचा। ठीक आहे। प्रसाद द्यायचा, स्वतः ग्रहण करायचा। त्याच्यानंतर जे ग्लासभर पाणी ठेवलं होतं महाराजांच्या समोर त्यातील थोडंसं पाणी घरातील चारही कोपऱ्यांना शिंपडायचं, स्वयंपाकघरात शिंपडायचं, आपल्या तिजोरीवरती शिंपडायचं, आपली जी बेडरूम आहे त्या बेडरूमवरती शिंपडायचं आणि राहिलेलं जे तीर्थ आहे म्हणजे जे पाणी आहे ते मुलांना प्यायला देऊ शकतात। घरात एखादा एक व्यक्ती आजारी असेल तर त्या आजारी व्यक्तीला देऊ शकतात। मुलं खूप किरकिरी चिडचिडपणा करत असेल, त्यांच्या अभ्यासात प्रगती व्हावी, त्यांना यश मिळावं असं वाटत असेल तर तुम्ही मुलांनाही प्यायला देऊ शकतात किंवा तुम्ही स्वतः हे पाणी पिलत तरीही चालेल। याने एक ऊर्जा तुमच्यात निर्माण होईल, एक पॉझिटिव्हिटी येईल, डोक्यातील विचार आणि डिप्रेशन कुठेतरी कमी होईल, कोणाची नजर लागलेली असेल तर त्यातून मुक्तता होईल। बघा, अत्यंत प्रभावी सेवा आहे। फक्त 5 ते 7 मिनिटे या सेवेला लागतील, पण या सेवेने अखंड तुमची जी आपण म्हणतो की तुमच्याकडे गुरुबळ जे आहे ना, तुमचं जे गुरुबळ आहे ते मजबूत होत जाईल। गुरूंची अखंड कृपा तुमच्यावरती राहील। बघा, महाराजांना जर प्रसन्न करणारी कुठली गोष्ट असेल, जेवढ्या सेवा आपण करतो त्यात सगळ्यात प्रभावी जर कुठली सेवा असेल तर ती आरती सेवा आहे। मी पर्सनली बऱ्याच ताईंना आरती सेवा सांगितलेली आहे आणि ज्यांची आडलेली कामं होती ना, सगळ्या त्यांची आडलेली जी कामं आहेत ती या आरतीच्या सेवेने पूर्ण झालेली आहेत। आता आपण बऱ्याच सेवांची सुरुवात केली असेल किंवा खूप वाटते गुरुचरित्र करावं, सारामृत वाचावं, अजून काहीतरी करावं, पण तेवढा वेळ नसेल तुमच्याकडे तर फक्त ही 5 मिनिटाची आरती सेवा सुरू करा। कितीही दिवस करा, असं काहीच नाही की 21 दिवस, 20 दिवस, 10 दिवस, 4 दिवस। जिथून तुम्ही हा व्हिडिओ बघाल, जिथून तुम्ही ही माहिती बघाल तर त्या दिवसापासून फक्त सुरू करा आणि बरोबर 21 जुलैपर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंत कंटिन्यू करा। तुमच्या नशिबात जे नसेल तेही महाराज तुम्हाला देतील। तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळ्या सेवेने तुम्हाला मिळून जाईल। माझा स्वतःचा अनुभव आहे, मी स्वतः केलेली ही सेवा आहे, अत्यंत प्रभावी सेवा आहे। प्रत्येकाने या गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा नक्की करा। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।